पूर्ण केली. असे 100 किलोमीटर, 50 किलोमीटर, 25 किलोमीटर, 21 किलोमीटर, 5 किलोमीटरपर्यंत ज्यांनी धावले असे सर्व माझे या वारीतील सहभागी वडीलधारी असतील, युवक युवती, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, या बारामतीमध्ये खरं त्रास देत असताना छातीवरती दगड ठेवून यावा लागला की ज्या नेत्यानं या महाराष्ट्रातील अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून दिली, त्या नेत्याला आज अभिवादन करण्याची वेळ येईल. त्या नेत्याच्या जयंतीच्या निमित्तानं बारामतीत जावं लागेल हे आम्हाला किंवा कुणालाच मनी ध्यानी किंवा स्वप्नात देखील आलं नसेल. तो प्रसंग आज आपल्या सर्वांवरतीच ओढवलेला आहे. आणि आज बारामतीमध्ये आल्यावरती बारामतीची झाडं बोलतायत, बारामतीच्या इमारती बोलतायत, बारामतीचे रस्ते बोलतायत, नाले बोलतायत, तलाव बोलतायत की हो ही सुंदर बारामती कोणी केली तर ती आदरणीय अजितदादांनी केली. आणि बारामतीचं स्वप्न संपूर्ण राज्यामध्ये देखील आम्ही पाहतो की बारामतीसारखं आमचं देखील शहर व्हावं, बारामतीसारखा आमचा देखील तालुका व्हावा. आणि याकरता ज्या नेत्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभं होतो, ज्या नेत्याच्या विश्वासावरती राजकारण करत होतो, आज तोच नेता हयातीमध्ये नाही हे आम्हा सर्वांचं देखील दुर्भाग्य आहे. सतीश दादा तुम्ही सतीश अण्णा मगाशी बोलताना भावनिक झाले. आम्ही आज ही आरोग्य वारी पूर्ण करत असताना पावलं पावली दादांची आम्हाला आठवण येत होती. हे देखील त्यांनी आपल्या भावनेतनं व्यक्त होताना मी पाहिलं. राजकीय जीवनामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना दादांच्या मार्गदर्शनाखाली विकास काय असतो, विकास कामं कशी केली पाहिजे, जनतेची सेवा कशी केली पाहिजे हे देखील आम्ही जवळून अनुभवलं. आणि आज त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला जर तुम्हाला कामं करायची असेल तर आम्ही अधिकाऱ्यांना देखील सांगतो आणि आमच्यासारख्या अनेक सहकाऱ्यांना सांगतो, नेत्यांना सांगत असतो की जर तुम्हाला कामं करायची असेल, विकास करायचा असेल, जनसामान्यांची सर्वसामान्यांची सेवा करायची असेल तर बारामतीचा आदर्श घेऊन आपण काम केलं पाहिजे. ही वस्तुस्थिती, ही परिस्थिती आपण कधी नाकारू शकत नाही. परंतु दुर्दैवानं आज बारामती नुसती पोरकी झालेली नाही किंवा नुसता मावळ तालुका पोरका झालेला नाही, पुणे जिल्हा पोरका झाला, महाराष्ट्र पोरका झाला हे देखील आवर्जून या निमित्तानं सांगितलं पाहिजे. एखादा माणूस हयातीत असल्यावरती त्याचं महत्व कमी असतं, परंतु तो माणूस ती व्यक्ती नसताना त्या माणसाची, त्या व्यक्तीची किंमत काय असते, त्या व्यक्तीचं योगदान काय असतं हे महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच व्यक्तीचं नाव घेऊ शकतो, ते म्हणजे आदरणीय अजितदादांचे. की दादांच्या पश्चात आज प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला उणीव भासते. आणि अशा नेत्याच्या पश्चात आज पावलावरती पाऊल ठेवून दादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनी देखील काम करण्याचा प्रयत्न करतायत. आज हे खरं तर राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला राजकारणावरती देखील कुठलं भाष्य करायचं नाही, परंतु या बारामतीनं महाराष्ट्राला राजकारण काय असतं, महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम विकास कामाच्या माध्यमातून दाखवलं. ह्या बारामतीमध्ये आदरणीय दादांच्या पश्चात सुनित्रा वहिनींनी या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळत असताना अवघ्या 4 महिन्यामध्ये काही लोक सुनित्रा वहिनींना देखील ट्रोल करण्याकरता शेकडो लोकांची फौज लावतात. ट्रोलिंग कसं करता येईल, बदनामी कशी करता येईल, यापेक्षा आपण त्या माऊलीच्या पाठीमागे खांद्याला खांदा लावून उभं राहायला पाहिजे. ही खऱ्या अर्थानं आपली नैतिकता, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये
पाठीमागे बारामतीकर तुम्ही तर आहातच, परंतु आम्ही देखील मावळातले मावळे खंबीरपणाची साथ दिल्याशिवाय राहणार नाही. हा बारामतीकर माझा शब्द आहे. मग या मातीतून शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन ज्या वेळेला दादा राजकीय जीवनामध्ये काम करताना आपण सर्वांनी पाहिलं, तर हेच विचारधारा पुढच्या काळामध्ये देखील जोपासण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि तो प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात कुणी उभा केला असेल तर त्या आपल्याच लोकांनी जो प्रश्न उपस्थित केलाय की दादांचा घात झाला की अपघात झाला, यावरती काही मंडळी बोलत नाही, यावरती देखील जाणीवपूर्वक राजकारण करू पाहत आहेत. त्याच व्यक्तींना या बारामतीच्या भूमीतून सांगू इच्छितो, राजकारणातली पदं असो किंवा नसो, दादांचा घात की अपघात आहे हे बारामतीकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला देखील हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.